Fishers. This poem was written by Sarojini Naidu, and this poem is from your Unit 3.1 poem. This is a nice example of lyrical poem. म्हणजे काय की लिरिकल पोएमचे एक सुंदर उदाहरण म्हणजे कोरोमंडल फिशर ही पोएम आहे. And this gives us knowledge about fishermen's hard life, their day-to-day routine and their challenges, म्हणजे त्यांच्या समोरची आव्हानं, त्यांच्या दैनंदिन गोष्टी आणि या सगळ्याबद्दल आपल्याला ही कविता माहिती देते. आणि त्याच सोबत ही कविता 1939 साली लिहिली होती. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपला देश कधी स्वतंत्र झाला. पटापट टाईप करा बरं, देश कधी स्वतंत्र झाला. साल मला सांगायचं मला माहिती, प्रत्येकाला ते माहिती, पण बघू तुम्ही किती लोक टाईप करू शकताय. इंग्लिश मराठी कशातही टाईप करा. सो या काळामध्ये 1939 मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर आलेला काळ होता आणि त्यावेळेस देशामध्ये स्वातंत्र्याचा वारं वाहत होतं आणि तेव्हा सरोजिनी नायडू यांनी कविता लिहिलेली आहे. तर ही कविता कुठेतरी एक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरित करते की तुमच्या समोर जी आव्हानं आहे त्याला सामोरं जा आणि या सगळ्या आव्हानांना सामोरं गेल्यानंतर आपल्याला देशाचं स्वातंत्र्य भेटणार आहे. सो त्यांना सुद्धा प्रेरित करणारी कुठे ना कुठे ही कविता आहे. तर याच्यामधले पोएटिक डिव्हाइसेस तुम्हाला या कवितेत शिकायला मिळतील. त्याचसोबत याची रायमिंग स्कीम तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. बऱ्याचशा मुलांचं म्हणणं असतं की टीचरचं पोएटिक डिव्हाइस आम्हाला सांगा की नेमके इथे पर्सॉनिफिकेशन वापरलंय का, मेटाफर वापरलंय का, सिमिली वापरलंय, नेमकं काय वापरलंय, रिपिटेशन. तर ते सगळं मी आता तुम्हाला इथे शिकवणार आहे. सो खूप सोप्या पद्धतीनं आपण ही कविता इथे शिकतोय. नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभड येथे तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवा. आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. वॉर्मिंग अपचा व्हिडिओ तुम्ही केलेलाच होता, पण तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. सो कोरोमंडल फिशर या पोएमचा लाईन टू लाईन अर्थ आपण आता इथे समजून घेऊया. कोरोमंडल फिशर्स. कोरोमंडल फिशर्स म्हणजे काय तर कोरोमंडल हे एक ठिकाण आहे, समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे तिथल्या मच्छीमारांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. त्याचसोबत या कवितेमध्ये कवयित्री उद्देशून सांगतात त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना की उठा, राईज ब्रदर्स राईज, म्हणजे उठा बंधूंनो उठा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. वेकनिंग स्काईज म्हणजे जो सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे तो काय करतोय, आकाश काय करतंय ते सकाळच्या सूर्यप्रकाशाची प्रार्थना करतंय. वेकनिंग स्काईज म्हणजे नुकतंच जागं होऊ पाहणारं आकाश. प्रे टू द मॉर्निंग लाईट. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. डॉन म्हणजे काय, पहाट. म्हणजे वारा काय झालेला आहे आता नुकताच पहाटेच्या कुशीत विसावला आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट म्हणजे काय की रात्रभर रडणाऱ्या बाळानं सकाळी शांतपणे आईच्या कुशीत झोपावं. त्याच प्रकारे हा वारा रात्रभर दंगा करून झाला, याचा वाहून झाला, आता तो शांत आहे, स्थिरावलाय. कम लेट अस गॅदर आर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट आर कॅटामरान्स फ्री. कॅटामरान्स म्हणजे काय, होड्या. तेव्हा इथे कवयित्री उद्देशून म्हणतात की चला आता शांतता झाली आहे, हीच ती वेळ आहे जेव्हा वारा शांत आहे, सूर्यप्रकाश आलेला आहे आणि आता तुम्ही तुमच्या बोटी होड्या पाण्यात सोडू शकता, या समुद्रामध्ये सोडू शकता. तुमच्या जाळ्या एकत्रित करा आणि चला. कुठे जायचंय. सो the fishermen are urged to collect their fishing nets and release their boats to begin their work. कारण फिशरमनसाठी हेच तर साहित्य महत्वाचं आहे ना मासेमारी करायला. फोर्थ लाईन. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. इथे कवयित्री सांगतायत आपण कोण आहोत, आपण समुद्राचे राजे आहोत. कारण आपल्याला काय करायचंय तर या समुद्राच्या मधली जी सगळी संपत्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासाठी ती संपत्ती पकडण्यासाठी तुम्ही तयार व्हायचंय असं कवयित्री ते सांगतात. फिश आर अबंडंट इन द टाईड. म्हणजे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात मासळी आहे. अँड द फिशरमन आर पोर्ट्रेड ॲज अ रूलर ऑफ द सी कंट्रोलिंग देअर वर्क. कारण इथे मच्छीमार जो असतो तो समुद्राचा राजा आहे, त्याच्या ताकद आहे समुद्रावर स्वार होऊन तिथली संपत्ती घेण्याची. तर आता या कविते पोएटिक डिव्हाइस जर बघितलं तर या पहिल्या स्टांजामध्ये तुम्हाला ॲलिट्रेशन दिसणार आहे. कारण आर या वर्डची अल्फाबेटची तुम्हाला इथे पुनरावृत्ती दिसते, रिपिटेशन दिसतं म्हणून हा रिपिटेशन पोएटिक डिव्हाइस आहे. त्यासोबत पर्सॉनिफिकेशन म्हणजे इथे तुम्हाला मानवी स्वभाव जो आहे की विंड लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डॉन, की
वारा शांतपणे पहाटेच्या कुशीत झोपलाय, ते एखाद्या मुलाविषयी बाळाविषयी कल्पना केलेली आहे. त्यामुळं हे इथे पर्सॉनिफिकेशन वापरलेलं आहे. आणि त्याचसोबत याच्यामध्ये इज, ॲज, लाईक हे शब्द तुम्हाला दिसत असतील. तर जसं विंड लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड, सो लाईक इथे वापरलेलं आहे. तर इथे मेटाफरसुद्धा पोएटिक डिव्हाइस आहे. तर पहिल्या स्टॅन्झामध्ये तुम्ही ॲलिट्रेशन, मेटाफर आणि पर्सॉनिफिकेशन हे लिहू शकता. सेकंड स्टॅन्झाकडे आपण वळूया, त्याचा अर्थ समजून घेऊयात. नो लॉंगर डिले, लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. आता तुम्हाला या कवितेची आणखीन एक गंमत सांगते की मी आधी पण सांगितलं होतं. तर इथे ही कविता आपल्याला सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे, जी स्वातंत्र्यवीरांना प्रेरित करण्यासाठी सुद्धा आहे. की त्या कॉल देत आहेत की चला उठा, लढा. कारण हे जे संकट पुढे आलेलं आहे, देश स्वातंत्र्य करणं ही मोठी जबाबदारी आहे. तर तुम्ही उठा, सज्ज व्हा. आता हीच ती योग्य वेळ आहे जिथे तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढू शकता. आता हा कॉल ऑफ ॲक्शन म्हणजे या स्टांजाला आपण रिप्रेझेंट करू शकतो की कॉल टू ॲक्शन. द फिशरमन आर एन्करेज टू राईज अँड एम्बरेस देअर लाईफ ऑफ ॲडव्हेंचर, सेल्फ रिलायन्स, सिम्बलायझिंग अवेकनिंग अँड रेडीनेस टू फाईट फॉर फ्रीडम इन अ ब्रॉडर कॉन्टेक्स्ट. सो फ्रीडम म्हणजे आपलं स्वातंत्र्यासाठीच हा लढा आहे. नो लॉंगर डिले, आता उशीर करून चालणार नाही. लेट इस हॅसन अवे, हॅसन म्हणजे घाई करा आता. इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल, म्हणजे हा जो मार्ग आहे आपला. आता सीगलने काय, सीगल म्हणजे एक टाईप ऑफ बर्ड आहे, जो समुद्र किनाऱ्यावरचा पक्षी, त्याला सीगल म्हणतात. तर या सीगलने आता कॉल दिलेला आहे, आता थांबून चालणार नाही. आता आपल्याला काय करायला लागणार आहे, घाई करावी लागणार आहे. तर इथे आपल्याला मच्छीमारांना घाई करण्यासाठी, समुद्राकडे जाण्यासाठी इथे कवयित्री प्रोत्साहित करताय. द सी इज आर मदर, द क्लाउड इज आर ब्रदर. म्हणजे हा समुद्र कोण आहे, तर समुद्र ही आपली आई आहे. जसं हा देश आपली माता आपण तिला म्हणतो, तर त्याच प्रकारे समुद्र ही आपली आई आहे. कळतंय का तुम्हाला? आता रिझेम्बलन्स, सारखेपणा कळत असेल की कशा प्रकारे कवयित्रींनी कविता तर लिहिलेलीच आहे, पण मच्छीमारांसोबत लोकांनाही प्रेरित केलंय. सो समुद्र आई आहे, द क्लाउड इज आर ब्रदर, आणि हे सगळे ढग आहेत ते कोण आहेत, आपले भावंड आहे. द वेव्ज आर कॉम्रेड्स ऑल, आणि ह्या सगळ्या ज्या लाटा आहेत त्या आपल्या कोण आहेत, कॉम्रेड्स आहेत, आपले साथी आहेत जे आपल्यासाठी इथे लढतायत. सो कॉम्रेड्स म्हणजे फ्रेंड्स ऑर अलाइज, साथीदारच आपण त्यांना म्हणूयात. तर इथे कवयित्री एक सिम्बॉलिक हे वापरून आपल्याला इथे सांगतायत की चला आता आपल्याला घाई केली पाहिजे आणि आपण तिथे जायला पाहिजे. सेकंड स्टांजामध्ये कवयित्री आणखी सांगतायत की सीगल्स कॉल, इथं हा मेटाफर वापरला आहे फॉर गायडन्स अँड अर्ज टू फॉलो. कारण तो ज्या पद्धतीनं जाणार आहे, जिथे जाणार आहे तिथे आपल्याला मासळी नक्की मिळणार आहे. सेकंड, व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड स्ट्राईव्ह. म्हणजे सी गॉड कोण आहे, रिप्रेझेंट लाईफ चॅलेंजेस. म्हणजे स्टॉर्म हे वादळ, आणि सी गॉड कोण आहे आपल्यासाठी, तर आपल्या आयुष्यात येणारी जी आव्हानं आहेत ती आहेत. अँड द फेथ इन डिव्हाइन प्रोटेक्शन ड्युरिंग हार्डशिप्स. म्हणजे तुमच्या समोर जी आव्हानं येणार आहे, या आव्हानांना तुम्ही घाबरू नका, कारण तिथे सी गॉड आहे. तो आहे आपल्या सगळ्यांवर, सगळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी तो आहे. सो ही इज फॉर आवर प्रोटेक्शन ड्युरिंग हार्डशिप्स, अलाइनिंग विथ द रेझिलियन्स नीडिंग ड्युरिंग द इंडियन फ्रीडम मुवमेंट. म्हणजे आपल्यासाठी सुद्धा परमेश्वर आहे, जो आपल्या ह्या भारत स्वातंत्र्य मुवमेंटमध्ये आपल्याला साथ देणार आहे. आव्हानं खूप येणार आहे, तुम्ही घाबरू नका, असं त्यांना इथे म्हणायचं आहे. आता या शेवटच्या आणि ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आर लाईव्स. म्हणजे त्याच्या हे जे वादळ आहे ना, त्याने असं रोखून धरलेलं आहे आणि आपण त्याच्या छातीवर विसावू शकतो. कसे, आपण इथे लपणं या अर्थाने नाही आहे, विल हाईड इन हिज ब्रेस्ट आर लाईव्स, पण तो आपल्या आयुष्य आपलं इथे वाचवण्यासाठी तो आहे, आपल्या मागे तो उभा आहे. सो पोएटिक डिव्हाइसचं पर्सॉनिफिकेशन परत एकदा वापरलं आहे. ही हू होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर, म्हणजे ह्युमन लाईक कंट्रोल. जसं एखाद्याने कसं केस पकडून कंट्रोल करून ठेवावं एखाद्याला खूप, तर त्या प्रकारे हे पर्सॉनिफिकेशन आहे. दुसरं आहे मेटाफर, की द सी इज आर मदर,
द क्लाउड इज आवर ब्रदर. इथे कंपॅरिझन केलेलं आहे नेचर टू फॅमिली मेंबर्स. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला काय दिसतंय, मेटाफर वापरला आहे. इमॅजिनरी. इमॅजिनरी कसं आहे, डिस्क्रिप्शन ऑफ अ टॉसिंग वेव्स अँड द प्रोटेक्टिव्ह सी गॉड. ते हे सगळं काल्पनिक आहे ना, त्यामुळे इथे एक डोळ्यासमोर आपल्या इमेजेस तयार होतात. म्हणून इमॅजिनरी सुद्धा पोएटिक डिव्हाइस आहे. आणि सिम्बॉलिझम इथे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं आहे. आता आपण बघूयात पुढची जो कडवं आहे थर्ड स्टांचा. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. समुद्रकिनारी काय असतं, मोठ्या प्रमाणामध्ये नारळाची झाडं असतात आणि त्याचसोबत आंबेसुद्धा असतात, आंबराईसुद्धा असते. तर ते त्या कवयित्री इथे सांगतात आपल्याला की हां, तुम्ही छानपैकी जो नारळाच्या झावळ्यांची सावली आहे किंवा आंब्याची आंबराई आहे, तिथं कसं आहे, खूप छान असा सुगंध आहे, छान वातावरण आहे. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. म्हणजे आपल्या प्रियजनांचे आवाज आहेत तिथे आपण छान निवांत आरामात विसावलो आहोत. कुठे त्या वातावरणामध्ये, असं कवयित्रीला तिथे सांगायचं आहे. पण त्याचसोबत कवयित्री काय म्हणतात, बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. म्हणजे जरी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत विसावला आहे, तुम्ही छान तुमच्या चांगल्या वातावरणात आहात, तरी पण एक लक्षात ठेवा की जो फेसाळलेला समुद्र आहे तो, त्याचे तुषार असे आपल्या चेहऱ्यावर उडत असतात. म्हणून त्याचं कल्पना केली, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. म्हणजे लाटांवर येणारा जो फेसाळलेला समुद्र आहे तो कसा नाचतोय, नृत्य करतोय जणू काही. कवयित्रीची कल्पना आहे. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. तर लो स्काय मेट्स विथ द सी म्हणजे काय, की ज्याला आपण क्षितिज असं म्हणतो, त्या क्षितिजापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, प्रवास करायचा आहे, वर्ज करायचं आहे. द ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज. तर इथे कवयित्री तुम्हाला सांगतायत की छान आहे समुद्रा, तुम्ही घरच्या सावलीत आहे, गोड सुगंधात आहे. समुद्रा फेसाळ लाटांसोबत काम करणं अधिक गोड आहे, कारण मच्छीमारांना क्षितिजाच्या दिशेनं होडी वल्लवण्याचा उत्साह आहे. त्याने त्या होडी वल्लवलं पाहिजे क्षितिजापर्यंत, असं कुठेतरी इथे कवयित्री प्रेरित करतायत. आता या वर्ज म्हणजे हॉरिझॉन क्षितिज, आणि एज म्हणजे कड. ओके. आणि रो म्हणजे बोटी वल्लवणं. अगदी 5वीपासून तुम्ही ऐकत असाल. आता या थर्ड जे आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण जर बघायला गेलो तर आपल्याला दिसतं की स्वीट शेड किंवा कोकोनट ग्लेड हे कम्फर्टचं लक्षण आहे. आणि किस ऑफ द स्प्रे डान्स ऑफ द फोम म्हणजे की सिम्बलाइज करतं की स्वातंत्र्य, फ्रीडम, ॲडव्हेंचर अँड द जॉय ऑफ बिंग ॲट सी. तुम्ही समुद्रात गेला असाल ना कुठे ना कुठे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या समुद्रकिनारी नक्कीच गेला असाल, आणि नसेल गेलात तरी सांगा. आणि कुठल्या समुद्रकिनारी तुम्ही गेला, तुम्हाला कुठला समुद्रकिनारा अधिक आवडतो, जो तुमच्या आता या कविता ऐकताना डोळ्यासमोर उभा राहिला आहे, मला कमेंट करून नक्की सांगाल. रो टू द एज ऑफ द वर्ज म्हणजे तुम्ही वल्वत न्या बोटा. सजेस्ट द स्ट्राविंग लाईफ लिमिटलेस म्हणजे तुम्ही आता काही थांबायचं नाही आहे. जोपर्यंत आपलं उद्दिष्ट साध्य होत नाही, जोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही थांबायचं नाही, आपलं उद्दिष्ट साध्य करायचं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला पोएटिक डिव्हाइस बघायला गेलं तर इमॅजिनरी, कारण स्वीट इज द शेड ऑफ कोकोनट ग्लेड वगैरे आपल्या डोळ्यासमोर असं छान चित्र उभं राहतं. सो इमॅजिनरी पोएटिक डिव्हाइस आहे. पर्सॉनिफिकेशन ते वापरलं आहे, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द फोम. तर हे सगळं मानवी कृती आहेत, म्हणून इथे यांच्यासाठी वापरलं पर्सॉनिफिकेशन पोएटिक डिव्हाइस. आणि सिम्बॉलिझम तर आहेच आहे, कारण द सी हॉरिझॉन सिम्बलाइज फ्रीडम, कारण काहीतरी सिम्बल घेतलं आहे ना, सी हॉरिझॉन, तर हा फ्रीडमचं सिम्बलाइज आहे. एंडलेस अपॉर्च्युनिटीज दॅट लाय बियॉन्ड चॅलेंजेस. आता अशा प्रकारे ही कविता तर झाली, पण यामध्ये जे राईम स्कीम वापरली आहे ती थोडक्यात आपण इथे बघूया. तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये राईम स्कीम जी वापरली आहे ती आहे ए ए बी बी. ही जी राईम स्कीम या कवितेत वापरलेली आहे, कारण तुम्ही प्रत्येक कवितेच्या शेवटी बघाल तर लाईट, नाईट, फ्री, सी. सो अशा प्रकारे जिथे लाईट आहे, जे सेम उच्चार होणारे शब्द आहे त्यांना आपण एकसारखी राईम स्कीम वापरतो. आता इथे फ्री वेगळं आहे, सी वेगळं म्हणून बी बी. सो अशा प्रकारे प्रत्येक कडव्यात ए बी बी राईम स्कीम आलेली आहे. सो मी माझा बेस्ट ट्राय केला की ही कविता तुम्हाला सांगण्याचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ ऐकण्यामध्ये रस असेल तर मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.